नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजार्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी स्वागत करतो। मित्र, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि जोमाने पूर्व परीक्षा 2024 चा अभ्यास करत असाल तर बघा मित्र, या सिरीजच्या माध्यमातून आपण अर्थव्यवस्था घटक प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये समजून घेत आहे। तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा मित्र, भारतामध्ये उत्पन्न असमानतेचे कोणते किंवा कोणती कारणे आहेत? मालमत्तेची खाजगी मालकी आहे, वारसा हक्क कायदा, कर चुकवेगिरी आणि समांतर अर्थव्यवस्था। एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किंवा भारतामध्ये उत्पन्नाची जी काही असमानता आपल्याला दिसून येते त्यासाठी काही प्रमुख कारणे आहेत। ते म्हणजे मालमत्तेची खाजगी मालकी आहे। आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे जात असताना खाजगी जे काही उद्योजक आहेत किंवा खाजगी संपत्तीची धारणा करण्याबाबतची जे काही संकल्पना ही आपण स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच भारतामध्ये जी काही मालमत्तेची मालकी आहे ती खाजगी आहे आणि या कारणामुळे मालकीची जे काही मालमत्तेची धारणा आहे ती अधिकाधिक वाढते आणि उत्पन्न असमानता वाढत जात असते। त्यानंतर वारसा हक्क, वडिलोपार्जित जी काही संपत्ती असते, जी काही प्रॉपर्टी असते किंवा जे काही आपल्याकडे धारण केलेल्या ज्या काही संपत्तीविषयक बाबी असतात हे वडिलोपार्जित आपल्या वारसाकडे हस्तांतरित होत असतात आणि भारतामध्ये वारसा कायद्यानुसार ते हस्तांतरित होत असतात आणि त्यामुळे जर एका पिढीने आर्थिकदृष्ट्या संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं असेल तर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते। वारसा हक्क, कर चुकवेगिरी आणि समांतर अर्थव्यवस्था या चारही कारणामुळे भारतामध्ये उत्पन्न असमानता वाढत आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 कर चुकवेगिरी। स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये किंवा LPGच्या धोरणापर्यंत 1990-91 पर्यंत भारतामध्ये कराचे दर हे मोठ्या प्रमाणात होते आणि कराचे दर मोठ्या प्रमाणात असतील तर मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी होत असते। त्यासोबतच कायद्यातील पळवाटाचा फायदा घेऊन सुद्धा कर चुकवेगिरी होत असते आणि त्यासोबतच रोखीने होणारे व्यवहार आणि वस्तू विनिमयाद्वारे होणारे व्यवहार यामुळे जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्या व्यवहारामधून कराची पळवाट किंवा कर चुकवेगिरी होत असते आणि या कर चुकवेगिरीमधूनच समांतर अर्थव्यवस्था जसं की वस्तू विनिमय पद्धत आणि रोखीने होणारे जे व्यवहार असतात त्या व्यवहाराच्या आधारे आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये समांतर अर्थव्यवस्था दिसून येत असते। म्हणून या चारही कारणामुळे भारतामध्ये उत्पन्न असमानता दिसते। या प्रश्नाचं जे काही अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे। पुढचा प्रश्न आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये। बघा, उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी आहे, मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा, भारतामध्ये बचतीचा दर हा कमी आहे आणि लोकसंख्येचा विस्फोट। तर भारतीय अर्थव्यवस्थेची कुठले वैशिष्ट्य आहेत? तर हे चारही वैशिष्ट्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा, उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी आहे। जे काही भारतामध्ये तंत्रज्ञान आहे, जे काही उत्पादन प्रक्रियेमध्ये जे काही आपण भांडवल वापरतो, मशिनरीज वापरतो, यंत्रणा वापरतो, इतर देशाच्या तुलनेमध्ये किंवा विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये जर भारताचा विचार केला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारतामध्ये उद्योगधंद्यामध्ये वापरण्यात येणारे जे काही तंत्रज्ञान आहे, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारी जी काही टेक्नॉलॉजी आहे कशी आहे? त्याचा दर्जा कमी आहे। त्याचा दर्जा काय आहे? कमी आहे। मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा, शिक्षण आणि रोजगाराचा थेट संबंध असतो आणि उद्योगधंद्यामध्ये विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये जे काही मनुष्यबळ लागतं या मनुष्यबळाला अनुसरून जे काही शिक्षणाची पद्धती आहे ती पद्धती आपल्याकडे सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाहिजे तशी डेव्हलप झाल्या नसल्यामुळे मानवी संसाधनाचा दर्जा सुद्धा काय झालेला आहे? निकृष्ट राहिलेला आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास घडून येताना किंवा अर्थव्यवस्थेसमोरील बेरोजगारीची समस्या हाताळताना आपल्याला अडचण निर्माण होत असते। म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं हे सुद्धा वैशिष्ट्य आहे। बचतीचा दर कमी आहे, लोकांना रोजगार नाही, रोजगार नसेल तर उत्पन्न नाही आणि उत्पन्नातून बचत सुद्धा नाही आणि बचत नसेल तर गुंतवणूक नाही, भांडवल निर्मिती नाही, यंत्रसामुग्रीची निर्मिती नाही आणि त्या आधारे उपभोग्य वस्तूचं उत्पादन हे मग कमी होत असते। म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास हा विकसनशील स्वरूपाचा असल्यामुळे किंवा विकसनशील स्वरूपाचा आपल्याला दिसत असल्यामुळे भारतामध्ये त्याचं मुख्य कारण काय सांगता येईल? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बचतीचा दर काय आहे? कमी आहे। त्यासोबत लोकसंख्या विस्फोट। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय लोकसंख्या ही जगामध्ये सर्वाधिक आहे आणि भारतीय लोकसंख्येचा भारतामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांवर मोठा भार पडत असतो। तशीच ही लोकसंख्या काय असते?
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं लोकसंख्या शास्त्रीय लाभांशचा जो काही फायदा घ्यायचा असतो त्या दृष्टीने लोकसंख्या ही अर्थव्यवस्थेमध्ये दुधारी तलवार असते आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये नैसर्गिक संसाधनावर भारतीय लोकसंख्या ही भार बनलेली आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये नक्कीच भारताला काय मिळेल, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश मिळेल. तर हे चारही वैशिष्ट्य भारतीय अर्थव्यवस्थेचे आहेत असं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्र, अचूक विधानाचा पर्याय निवडा. भारतामध्ये एकूण मासेमारी मध्ये आंध्र प्रदेश राज्य अग्रेसर आहे. भारतामध्ये अंतर्गत मासेमारीमध्ये आंध्र प्रदेश राज्य अग्रेसर आहे. तर मासेमारी हा कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये येतो, म्हणजेच तो प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. आणि भारताचा जर विचार केला तर भारत हा जगाच्या तुलनेमध्ये मासेमारीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि एकूण जगामध्ये जेवढी मासेमारी होते त्या मासेमारीच्या 8% उत्पादन हे भारतामध्ये होते. आणि भारताला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि बरेच राज्य हे मासेमारीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात किंवा जे काही उत्पादन करतात. तर मग भारतामध्ये कुठलं राज्य अग्रेसर आहे, तर एकूण मासेमारीमध्ये आंध्र प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे आणि अंतर्गत मासेमारीमध्ये सुद्धा आंध्र प्रदेश हे राज्य काय आहे, भारतामध्ये अग्रेसर आहे. म्हणून हे दोन्ही विधान काय आहेत, बरोबर आहे. सागरी मासेमारी आणि अंतर्गत मासेमारी अशी 2 प्रकारे मासेमारीची विभागणी केली जाते आणि सागरी मासेमारीमध्ये अग्रेसर राज्य जे आहे ते गुजरात राज्य आहे. हे सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. त्यासोबतच मासेमारी व्यवसायाला सनराईज व्यवसाय किंवा त्याला काय म्हणतो, उद्योगधंदा असं आपल्याला म्हणता येईल. उद्योगधंदा म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्रामधला व्यवसाय, असं त्याला सनराईज असं म्हटलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं. पुढचा प्रश्न बघूया. योग्य विधानाचा पर्याय निवडा. बघा, भारतामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा जो काही वाटा आहे तो घटती प्रवृत्ती दर्शवतो. आणि दुसरं विधान आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घटण्याची प्रवृत्ती, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यांच्याशी सुसंगत आहे. पहिलं विधान हे भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. दुसरं विधान हे अर्थशास्त्रीय संकल्पनाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तर बघा, भारतामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घटत आहे. जीडीपी मधला कृषी क्षेत्राचा वाटा हा घटत आहे. तर 1951ला जर आपण विचार केला तर जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 53.something% एवढा होता. तर आज रोजी आपण जर बघितलं तर जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 16% कमी झालेला आहे. म्हणजेच काय, तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी मधील कृषी क्षेत्राचा वाटा हा घटती प्रवृत्ती दर्शवतो. बरोबर. दुसरं विधान काय आहे बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घटण्याची प्रवृत्ती, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था याच्याशी सुसंगत आहे. विकासाची जी काही अवस्था असते, विकासाची जी काही प्रक्रिया असते किंवा आर्थिक विकास म्हणजे अविकसित अर्थव्यवस्थेकडून जेव्हा अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्थेकडे जात असते किंवा विकसित होत असते, तेव्हा अर्थव्यवस्थेमधले जे काही मुख्य क्षेत्र आहेत, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, कृषी व संलग्न क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, या क्षेत्राचा जीडीपी मधला जो वाटा असतो तो काय असतो, कमी जास्त किंवा त्याच्यामध्ये बदल घडून येत असतो. म्हणून काय म्हटलेलं आहे की कृषी क्षेत्राचा जर वाटा जीडीपी मधला घटत असेल तर वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था याच्याशी तो सुसंगत असतो. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा जीडीपी मध्ये खूप कमी असतो आणि सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा वाटा हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं सध्याच्या परिस्थितीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 16%, उद्योग क्षेत्राचा जवळपास 26% आणि सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो 59% पर्यंत आहे. अशा प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्राचा जीडीपी मधला वाटा भारतामध्ये दिसून येतो. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात असू द्या. भारतातील भांडवल लाजरे आहे, म्हणजेच भारतामध्ये भांडवल लागू करायचं, भांडवल ओतायचं किंवा एखादा उद्योगधंदा वापरायचा किंवा सुरू करायचा असेल, या अनुषंगानं भारतीय अर्थव्यवस्थेतील भांडवल हे लाजरं आहे अशी संकल्पना भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा भांडवल उद्योजक लोक लावत असतात तेव्हा ही संकल्पना किंवा हा अर्थ वापरला जातो. लाजरे का आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर घडलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून तर आजपर्यंत आपण बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप स्ट्रक्चरल किंवा संरचनात्मक बदल झालेला आहे. आणि 1991च्या पूर्वी जर आपण बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल लावताना गुंतवणुकीमध्ये धोका होता, नफ्याचे प्रमाण कमी आणि गुंतवणूक केलेलं भांडवल
हे प्राप्त करणे अवघड आहे। अशा पद्धतीने हे वेगवेगळे कारण असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील भांडवलाला लाजरे भांडवल म्हणून अर्थशास्त्रीय दृष्ट्या संकल्पना वापरल्या गेलेली आहे। म्हणून भारतातील भांडवल हे लाजरे आहे, हे वरीलपैकी चारही कारणामुळे आपल्याला दिसतं। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे। योग्य विधानाचा पर्याय निवडा। बघा, 1991 नंतरच्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची वृद्धी ही सेवा क्षेत्राच्या नेतृत्वाखालील वृद्धी आहे, असं एक विधान आहे। आणि दुसरं विधान आहे, आगामी 2 दशकामध्ये भारताला आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून पुढे जायचे असेल तर औद्योगिकरणाची अवस्था विसरून चालणार नाही। काय आहे मित्र, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास स्वातंत्र्यानंतर 1990-91 पर्यंत आणि 90-91 नंतर जे काही आपण LPGचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करत आहे। तर या स्थितीमध्ये 1991 ते 2024-25चा जर आपण विचार केला तर या कालावधीमध्ये जी काही वृद्धी झालेली आहे त्या वृद्धीचं नेतृत्व सेवा क्षेत्राने केलं, असा हा पहिला जो काही विधान आहे, पहिलं स्टेटमेंट आहे। हे पहिलं स्टेटमेंट आपल्याला सांगते, ते पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे। सेवा क्षेत्राचा वाटा हा GDP मध्ये वेगाने वाढलेला आहे आणि सेवा क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 1990-91 नंतर घडून आलेला आहे। म्हणून पहिलं विधान बरोबर आहे। परंतु त्यासोबतच आगामी 2 दशकामध्ये भारताला आधुनिक अर्थव्यवस्था किंवा विकसित राष्ट्र बनायचं असेल, डेव्हलप कंट्री बनायचं असेल तर उद्योग क्षेत्राकडे काय म्हटलं, औद्योगिकरणाची अवस्था विसरून चालणार नाही। म्हणजेच काय तर भारतामध्ये कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास पाहिजे त्या पद्धतीने चालू आहे, परंतु उद्योग क्षेत्राचा जो काही विकास आहे तो मात्र त्या पद्धतीने झालेला नाही। स्वातंत्र्योत्तर कालखंडात 1950-51 मध्ये GDP मध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा हा 16% होता, तो आजच्या घडीला 26% पोहोचलेला आहे। परंतु पुढच्या 2 दशकामध्ये भारताला जर औद्योगिक राष्ट्र, विकसित राष्ट्र बनायचं असेल तर औद्योगिकरणावर मोठ्या प्रमाणात भर द्यायचा आहे। म्हणूनच अलीकडच्या कालखंडामध्ये भारत सरकारद्वारे जे काही धोरणं राबवले जात आहेत ते उद्योगाला केंद्रीकृत किंवा उद्योगाला मध्यवर्ती ठेवून हे धोरणं राबवल्या जात आहेत, मांडल्या जात आहेत आणि याची अंमलबजावणी केली जात आहे। का तर भारताला विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर उद्योगाचा विकास करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, औद्योगिकरण करणं महत्त्वाचं आहे। कारण सेवा क्षेत्राचा विकास पाहिजे तसा झालेला आहे। अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्र सुद्धा महत्त्वपूर्ण असं योगदान करत आहे आणि अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा हा हळूहळू कमी होत आहे। म्हणजेच काय, अर्थव्यवस्था ही विकासाच्या अवस्थेकडे किंवा विकासाच्या तिसऱ्या अवस्थेकडे जात आहे। परंतु आपल्याला विकसित राष्ट्र 2047ला बनायचं असेल तर औद्योगिकरणाची अवस्था विसरून चालणार नाही, अशा अर्थाचं हे एक विधान होतं आणि हे दोन्ही विधान काय आहेत, बरोबर आहेत। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ही संकल्पना, हे जे काही चर्चा आहे ती लक्षात ठेवायची आहे। बघा, अर्थव्यवस्था विकसित होत असताना देशाची व्यावसायिक रचना साधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलत असते? तर साहजिक आहे, देशाची व्यवसाय विकसित होत असताना अविकसित कडून विकसित होत असताना प्राथमिक क्षेत्राकडून द्वितीय आणि तृतीय क्षेत्राकडे जायला पाहिजे। तर याचा पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे। परंतु भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असा अनुभव आलेला आहे की कृषी क्षेत्राचा वाटा कमी झाला आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढलेला आहे, उद्योग क्षेत्राचा वाटा मात्र त्या तुलनेत वाढलेला नाही। हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या। बघा, पुढील 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? काय म्हटलेलं आहे, अयोग्य आहे। मग युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेट्स मध्ये 6 ते 7% कार्यरत लोकसंख्या ही शेतीवर काम करते, हे एक विधान आहे आणि भारतात कार्यरत लोकसंख्येच्या 49.7% लोकांना शेती रोजगार पुरवते, हे 2 विधान आहे। कोणतं विधान चूक आहे? तर दोन्ही विधान काय आहेत मित्र, चूक आहेत। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर आहे। बघा, युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिका या देशामध्ये कार्यरत लोकसंख्येपैकी 6 ते 7% नाही तर 1% लोकसंख्या ही काय करत असते, शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असते किंवा शेतीवर काम करते, असं हे विधान होतं। कारण UK आणि अमेरिका हे राष्ट्र टोटली विकसित राष्ट्र, विकसित अर्थव्यवस्था आहेत आणि विकसित अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची स्थिती बघितली तर सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र सर्वाधिक रोजगार पुरवतो आणि कृषी किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये साधारणतः 1 ते 2% पर्यंतच ही कार्यरत लोकसंख्या काम करत असते, असा अनुभव UK आणि युनायटेड स्टेट मध्ये आलेला आहे। म्हणून हे विधान काय आहे,
चूक आहे. भारतात कार्यरत लोकसंख्या जर बघितली 49.7% लोकांना शेती रोजगार पुरवते, तर नक्कीच 50%च्या आसपास रोजगार आपली शेती पुरवते. परंतु 2011ला जी काही जनगणना झालेली आहे, या जनगणनेच्या आधारे 54 पॉईंट समथिंग एवढा रोजगार कृषी क्षेत्र पुरवते. हा सुद्धा आयोगानं प्रश्न विचारला होता. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर मग विधान क्रमांक जे ब आहे ते सुद्धा चुकीचं ठरतं. म्हणून या प्रश्नाच्या दृष्टीनं जो काही अचूक पर्यायाचा पर्याय आहे तो आहे विधान आणि ब, दोन्ही हे काय आहेत, अयोग्य आहेत. तर हे परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात असू द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र. अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर यांनी दिला. तर कोणी दिला बघा? पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग, पंतप्रधान PV नरसिंहराव, पंतप्रधान राजीव गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पंतप्रधान राजीव गांधी. कारण 1990-91ला जेव्हा आपण नवीन आर्थिक धोरण किंवा नवीन औद्योगिक धोरण स्वीकारलं आणि LPGचं धोरण स्वीकारलं, त्याच्यापूर्वीच LPG किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं पूर्वतयारी झाली होती. आणि 1996 किंवा 1986-87चा जर कालावधी बघितला तर पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळामध्येच आर्थिक सुधारणाला सुरुवात झाली होती. आणि भारतामध्ये आर्थिक सुधारणा म्हणजे काय, तर सार्वजनिक क्षेत्रावरील लक्ष कमी करून खाजगी क्षेत्राचा विकास करणे हे धोरण आपण स्वीकारलेलं आहे. आणि ते पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून किंवा कालखंडापासून सुरुवात झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. बघा मित्र, खालीलपैकी कोणते किंवा कोणती भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने आहेत? बघा, साधन सामुग्रीची जमवाजमव, पायाभूत सुविधांचा विकास, जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित आव्हान आणि शासनाची बदलती भूमिका. तर भारतीय अर्थव्यवस्थे समोरील जे काही आव्हानं आहेत याच्यामध्ये जर बघितलं आपण अर्थशास्त्रीय दृष्टीनं तुम्हाला अ आणि ब हे दोन्ही काय दिसतील, आव्हान आहे. साधन सामुग्रीची जमवाजमव करणे म्हणजेच भांडवल उभारणे आणि भांडवलाच्या आधारे उद्योगधंदे उभारणे. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय म्हटलं जातं, साधन सामुग्रीची जमवाजमव हे एक भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील काय आहे, आव्हान आहे. त्यासोबतच पायाभूत सुविधांचा विकास. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येतं की संपूर्ण भारत हा अवाढव्य आहे, भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा विस्तारित असं क्षेत्र आहे. आणि भारतामध्ये काही क्षेत्राचा विकास झाला परंतु काही क्षेत्रामध्ये पायाभूत सोयी सुविधाचा विकास झालेला नाही. आणि पायाभूत सोयी सुविधाचा विकास करणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील काय आव्हाने आहे. कारण पायाभूत सोयी सुविधामध्ये रस्ते, वाहतूक, दळणवळण, आरोग्य, शिक्षण यासारख्या सामाजिक आणि आर्थिक ज्या काही पायाभूत सुविधा आहे यांचा विकास करण्यासाठी भारतामध्ये खूप मोठं आव्हान आहे, भारतापुढे खूप मोठं आव्हान आहे असं आपल्याला सांगता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान अ आणि ब आहे. परंतु पर्यायामध्ये जर बघितलं आपण तर हे दोन्ही, तिन्ही, चारही आपल्याला काय दिसतील, वरीलपैकी सर्व हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील काय आहेत, आव्हाने आहेत. जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित आव्हान हे सुद्धा आहे. आणि शासनाची बदलती भूमिका. कारण जे काही भारत सरकार आहे की भारत सरकारच्या माध्यमातून जे काही धोरणं जाहीर केल्या जातात त्याची अंमलबजावणी केली जाते, आखल्या जातात, अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम केलं जातं. परंतु नेमकं भारत सरकार किंवा भारत सरकारमध्येच स्थित्यंतर घडलेले आहेत. बऱ्याच वेळा जी काही अस्थिर राजकीय परिस्थिती सुद्धा आपल्याला काय करत असते, शासनाची बदलती भूमिका यामध्ये दिसून येते. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेसमोर ही आव्हानं आपल्याला चारही आव्हानं सांगता येतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्ता सार्वभौम असतो, बाजारपेठेत स्पर्धेचं प्राबल्य असते आणि उत्पादन साधनाची मालकी खाजगी असते. तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येईल, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये. तर हे तीनही भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काय आहेत, वैशिष्ट्ये आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. उपभोक्ता सार्वभौम आहे म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, गरजा आणि पसंतीनुसार वस्तू आणि सेवेचं उत्पादन होत असते. बाजारपेठेमध्ये स्पर्धेचं प्राबल्य म्हणजे काय, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक, उद्योजक आणि ग्राहक किंवा उपभोक्ते हे काय असतात, सार्वभौम असतात, स्वतंत्र असतात. कुठल्याही वस्तूचा किंवा कुठलाही उद्योग व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य हे उद्योजकाला असते. तर ज्या काही वस्तू आणि सेवा असतात त्याचा उपभोग करण्याचं स्वातंत्र्य हे उपभोक्त्याला असते. म्हणून बाजारपेठेमध्ये काय असते, स्पर्धेला वाव असतो,
स्पर्धेचे प्राबल्य असते आणि उत्पादन साधनाची मालकी खाजगी असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उत्पादनाची साधनं आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याची मालकी ही कोणाकडे असते? खाजगी यंत्रणेकडे किंवा खाजगी लोकांकडे, म्हणजेच वैयक्तिक मालकी असते, सार्वजनिक नसते. हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. बघा, अचूक विधानाचा पर्याय निवडा. भारतीय अर्थव्यवस्थेचे मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण चालू आहे. आताच आपण डिस्कस केलं, बरोबर आहे. चीन राजकीय दृष्ट्या साम्यवादी आहे, परंतु आर्थिक दृष्ट्या भांडवलशाही आहे. तर अलीकडच्या काळामध्ये साधारणतः 1970-80च्या नंतर चीनमध्ये काय झालेलं आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही मधले काही गुण स्वीकारलेले आहेत आणि त्या आधारे चीनमध्ये काय झालेलं आहे? आर्थिक विकास घडून आणलेला आहे आणि चीन हा जगाचा काय झालेला आहे? मॅन्युफॅक्चरिंग हब झालेला आहे. म्हणजे विनिर्माण किंवा उत्पादन अर्थव्यवस्था असं चीनच्या अर्थव्यवस्थेला म्हटलं जातं. म्हणून चीनची जे काही राजकीय दृष्ट्या साम्यवादी आणि आर्थिक दृष्ट्या भांडवलशाही असं विधान सुद्धा आपल्याला बरोबर सांगता येईल. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारताचं जे काही सुरुवातीचं किंवा प्रथम औद्योगिक धोरण 1948ला श्यामाप्रसाद मुखर्जी हे उद्योग मंत्री असताना त्यांनी काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. त्या धोरणामध्येच भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था असेल असं घोषित करण्यात आलं होतं. परंतु 1990-91 नंतर आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे वळलो आहे. मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असते? सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते. म्हणजे काही उद्योग व्यवसाय हे सार्वजनिकरित्या चालवले जातात, तर बाकीचे सर्व जे काही उद्योग व्यवसाय असतात ते खाजगी क्षेत्रामार्फत चालवले जातात. तर काही व्यवसाय हे सार्वजनिक आणि खाजगी यांच्या संयुक्त विद्यमाने सुद्धा चालवले जात असतात. म्हणून मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व. हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या परीक्षेला सुद्धा रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसू शकतो. तर ते परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी यंत्रणेचा अतिरेक होऊ शकतो. सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनाचा अपव्यय होतो आणि सरकारी यंत्रणेमुळे कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. वरील सर्व. तर काय होते मित्र, या समाजवादी अर्थव्यवस्थेचे गुण आणि दोष जर बघितले तर त्या दृष्टीने दोषवर आधारित हा प्रश्न फ्रेम केला होता की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय त्रुटी आहेत किंवा काय अनुभवजन्य आपल्याला आढळून येते. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादनाच्या साधनाची मालकी सार्वजनिक असते, सरकारची असते. सरकारी यंत्रणेमार्फत वस्तू आणि सेवांचं उत्पादन होते आणि समाजाला कोणत्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता आहे, समाजाच्या गरजा भागवण्यासाठी कुठल्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता आहे त्याच वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात. म्हणून सरकारी यंत्रणेमार्फत सगळं काही चालतं. केंद्रीय स्तरावरील नियोजन आयोगाच्या माध्यमातून आर्थिक नियोजन करून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास घडून आणला जातो. पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणामध्ये अर्थव्यवस्था असते. मग सरकारच्या नियंत्रणामध्ये जर अर्थव्यवस्था असेल तर सरकारी यंत्रणेचा अतिरेक होऊ शकतो, बरोबर आहे. त्यासोबत संसाधनाचा अपव्यय होऊ शकतो आणि सरकारी यंत्रणेमुळे कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होऊ शकते. हे त्रुटी किंवा दोष आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतामध्ये कृषी, वने, मत्स्य व्यवसाय यांचा समावेश होतो. कशामध्ये होतो? कृषी, वने आणि मत्स्य व्यवसाय. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये कृषी, वने आणि मत्स्य व्यवसाय याचा समावेश होतो. द्वितीय क्षेत्र जर म्हटलं तर उद्योग व्यवसाय जे असतात किंवा उत्पादन, वस्तू आणि सेवाचं उत्पादन करणारे जे काही उद्योग व्यवसाय असतात त्यांचा समावेश होतो. आणि तृतीय क्षेत्रामध्ये या दोन क्षेत्रांना ज्या वेगवेगळ्या सेवा लागतात, आर्थिक, सामाजिक आणि इतर सगळ्या ज्या काही सेवा लागत असतात ते सेवा क्षेत्राचा समावेश होतो. म्हणजे उद्योग, त्याच्यानंतर उद्योग, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र. तर प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र. तर कृषी, वने, मत्स्य व्यवसायाचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो. हे परीक्षेच्या दृष्टीने आपण लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मित्र, या लेक्चरच्या माध्यमातून जे काही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे प्रश्न असतील ते आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच या सिरीजचा, या व्हिडिओचा, या लेक्चरचा आणि या चॅनलचा आपल्या अभ्यासाला फायदा होणार आहे. आपल्या अभ्यासाला दिशा आणि गती मिळणार आहे. तर मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बघा मित्र, ही जी सिरीज आहे ती आपल्या परीक्षेपर्यंत कंटिन्यू चालू राहणार आहे. तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे.
सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आणि जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या ज्या काही पीपीटीच्या माध्यमातून आपण प्रश्न घेतलेले आहेत ते आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या चॅनलवर शेअर करण्यात येतील। तर बघा, आज आपण या ठिकाणी थांबूया मित्र, धन्यवाद।